Hello everyone, this model name is Movable Road Divider by Traffic Solution. सर्वात आधी याचे नाव जाणूयात. ही PVC शीट आहे जे की ATMM ची यूज केलेली आहे. त्यानंतर रोडचे 2 लेन आहे, रोड लेन 1 आणि रोड लेन 2 आणि इथे 3 IR सेन्सर यूज केलेले आहे. इथे 2 IR सेन्सर्स आहेत, तिथे 1 IR सेन्सर आहे आणि ही 2 लिमिट स्विचेस आहे जे की याला मोटरचे मोशन्स कंट्रोल करण्यासाठी 2 लिमिट स्विचेस केलेले आहे. ही 30 RPM ची DC मोटर आहे. त्याच प्रकारे त्याच्या बॅक साईडला सर्किट यूज केले ऑर्डिनो युनो म्हणून आणि त्याचबरोबर हा जो पूर्ण युनिट आहे हा 12 RPM वोल्टचा आहे. त्याचबरोबर 30 RPM 30 DC मोटरला 5 वोल्ट लागतं, त्यासाठी आतमध्ये DC कनेक्टर यूज केलेला आहे आणि त्याचबरोबर या DC मोटरला कनेक्टेड करून ही 2 LED लाईट्स दिलेल्या आहेत की जेणेकरून ज्या वेळेला डिवायडर जो आहे तो मूव्ह होईल त्यावेळेला ती लाईट्स ऑन होतील, जेणेकरून ते सिग्नल मिळेल की डिवायडर मूव्ह होतोय. त्याच प्रकारे बघूयात, पीक आवरमध्ये ट्रॅफिक जास्त असतं त्यामुळं इथे रोडला ट्रॅफिक होतं आहे. त्याचबरोबर ही जी की सेन्सर आहे ती व्हेकलला सेन्स करतील आणि त्याचबरोबर जर रोडचे या साईडला जर व्हेकल जास्त असेल आणि रोडच्या त्या साईडला जर व्हेकल कमी असेल तर जो डिवायडर आहे तो ऑटोमॅटिकली मूव्ह होणार आणि सपोज जर रोडच्या त्या साईडला जर व्हेकल पास होत असेल तर जो डिवायडर आहे तो ॲज इट इज त्याच्या मिड पॉईंटला येईल आणि जर सपोज व्हेकल ही मतलब राईट साईडला नाही आहे आणि या साईडलाच ट्रॅफिक जास्त आहे तर तो त्याच पॉईंटला राहणार. जर सपोज इन केस जर दोन्ही साईडला जर सेम असेल तर जे की डिवायडर आहे तो ॲज इट इज त्याच्या मिड पॉईंटलाच राहणार. So that's it.